पनीर फ्रँकीसाठी मी इथे कोबी एकदम पातळ चिरून घेतलेला आहे, उभा चिरलेला आहे. येलो, ग्रीन आणि रेड कॅप्सिकम पण मी उभी चिरून घेतलेली आहे. कांदा उभा चिरलेला आहे. लसूण एक 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत. टोमॅटो पण उभा चिरलेला आहे आणि पनीर सुद्धा मी उभा चिरून घेतलेला आहे. थोडेसे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि इथे मी पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे आणि मेयोनीज घेतलेला आहे. सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये जे लसूण आपण बारीक चिरून ठेवलेला आहे तो टाकायचा आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटासाठी आता हा आपण फ्राय करूया. लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. ह्याचा फ्लेवर या आपल्या जे फिलिंग आहे त्याला ते येण्यासाठी थोडंसं लसूण जास्त घ्यायचं आहे. लसूण फ्राय झाल्यावर आता मी यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा सुद्धा एकदम बारीक स्लाइस करून घेतलेला आहे आणि नंतर तो असा मी हाताने मोकळा करून घेतलेला होता. आता यामध्ये मी कोबी टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्यांचं प्रमाण ठेवलं तरी चालणार आहे. आता इथे मी सगळे कॅप्सिकम्स टाकलेले आहेत. खूप छान अशी कलरफुल ही भाजी दिसते आणि लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. आता मी यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान आपण आता फ्राय करून घेणार आहोत. खूप जास्त आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या नाही आहेत. त्यांचा जो क्रंचीपणा आहे तो थोडासा राहिला पाहिजे इतपतच आपण या शिजवणार आहोत. आता एक 3 ते 4 मिनिटं फ्राय केल्यानंतर भाज्या व्यवस्थित शिजतात. आता यामध्ये वरतून पनीर टाकायचं आहे. पनीर टाकल्यावरती जे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स आहे ते टाकणार आहे. थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे मी इथे आणि आता पुन्हा अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत, कारण की पनीर तुटायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे एकदम अलगद हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं फ्राय करायचं आहे. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता, पण माझी छोटी मुलं खाणार आहेत म्हणून मी आता इथे हिरवी मिरची टाकलेली नाहीये. आता मी इथे पिझ्झा पास्ता सॉस टाकत आहे. 2 मोठे चमचे मी हा सॉस टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे आपलं पनीरचं फिलिंग आहे ते रेडी झालेलं आहे. आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ते लच्छा पराठामध्ये भरणार आहोत. आता लच्छा पराठासाठी मी इथे नॉर्मल कणिक घेतलेली आहे, जी आपण गव्हाचं पीठ मळतो तसंच मी हे मळलेलं आहे. पाणी आणि मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे. आता पराठ्याच्या साईजचा एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि पीठ लावून मी आता तो लाटणार आहे. लाटताना आता हा थोडासा मोठ्या साईजमध्ये लाटायचा आहे आधी. हे अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये लाटल्यानंतर आपण ह्याला वरतून तेल लावायचं आहे. तेल थोडंसं जास्त लावणार आहे मी. आता तेल लावून झाल्यावरती वरतून आपण गव्हाचं पीठ टाकायचं आहे. सगळीकडून पीठ पसरवायचं आहे व्यवस्थित आणि नंतर अशा प्रकारे हाताने थोडंसं टॅप टॅप करून पसरवायचं आहे. आता पीठ टाकल्यानंतर हे अशा प्रकारे चाकूनी मी हे कट केलेलं आहे आणि ह्याचा असा रोल करायचा आहे. आता पूर्ण चपातीचा आपण असा रोल करत जाणार आहोत या प्रकारे. अगदी इझी प्रोसेस आहे. सगळ्यांना जमेल एवढं इझी आहे हे. अशा प्रकारे कोन शेपमध्ये आपण ह्याचा रोल करणार आहोत आणि आता रोल केल्यानंतर हा असा उभा पकडायचा आहे आणि वरतून ह्याला खालच्या साईडला दाबायचा आहे. एवढं इझी आहे या प्रकारे. आणि आता पीठ लावून आपण हे पुन्हा एकदा लाटून घेणार आहोत. थोडासा जाडसरच हा पराठा लाटायचा आहे.
हे अशा प्रकारे लाटला ना तर खूप जास्त लेयर्स येत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं, ती भाजी त्या लेयर्समधून आपली खाली सांडत नाहीत, व्यवस्थित ती त्या फ्रँकीमध्ये राहते. म्हणून लच्छा पराठा हा अशा प्रकारे करायचा आहे. आता हा पराठा माझा लाटून झालेला आहे. तव्यावरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हा पराठा मी आता दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे. आता दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजल्यानंतर आपण आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता या पराठ्याला वरतून मी टोमॅटो सॉस लावणार आहे आणि छान असा तो सॉस सगळीकडे पसरून घेणार आहे. आता टोमॅटो सॉस लावल्यानंतर यावरती आपण मेयोनीज लावायचं आहे. 1 चमचा मी आता मेयोनीज टाकणार आहे आणि ते पसरून घेणार आहे. जर मेयोनीज आवडत नसेल तर फक्त टोमॅटो सॉस लावला तरी चालणार आहे, पण मेयोनीज लावल्यावरती अजून छान ज्युसी तो होतो, त्याच्यामुळे मी मेयोनीज लावत आहे. आता मेयोनीज लावून झाल्यानंतर आपण हे जे फिलिंग रेडी केलेलं आहे ते बरोबर मध्ये भरायचं आहे या पराठ्याच्या. हे अशा प्रकारे मधोमध आपण हे फिलिंग सगळं भरायचं आहे. ह्याचं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता. जर जास्ती भाज्या आवडत असतील तर थोडंसं जास्त भरलं तरी चालणार आहे. ही अशा प्रकारे फ्रँकी मुलांना खायला दिली ना तर खूप आवडीने ते खातात. मुलंच काय पण मोठे सुद्धा खूप आवडीने हे खातात. खूपच छान ह्याची टेस्ट आहे, नक्की करून बघा. आता ही या प्रकारे आपण दोन्ही साईडनी फोल्ड करून घेणार आहोत. आणि फोल्ड केल्यानंतर जर घरी पेपर रॅप अवेलेबल असेल तर ह्याला रॅप करायचा आहे, नाहीतर टूथपिक असेल तर टूथपिकनी आपण या प्रकारे ही बंद करून घेणार आहोत. सो मी आता दोन्ही प्रकारे दाखवणार आहे. आता मी टूथपिक लावलेली आहे आणि जर घरी पेपर रॅप्स अवेलेबल असतील तर या प्रकारे आपण हे रॅप करू शकतो. खालच्या साईडनी व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून टाकायचं आहे, म्हणजे भाज्या खाली सांडणार नाहीत. सो आपली आता ही पनीर फ्रँकी रेडी आहे. आता मी दुसरी पण बनवून घेते. आता मी इथे थोडासा शॉर्टकट घेतेय. मी इथे टोमॅटो सॉस आणि मेयोनीज दोन्ही एकत्रच या पोळीला लावून घेतेय. आणि आता हे व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यावरती मी आता पुन्हा भाजी टाकणार आहे. हा रॅप मी बंद करून घेणार आहे. हा लच्छा पराठा भाजताना आहे ना तो थोडासा कडक भाजायचा. त्याच्यामुळे काय होतं की खूप असा तो मऊ पडत नाही आणि खूप वेळासाठी असा कडकच राहतो. मग ते मुलांना खाताना किंवा आपल्याला खाताना सुद्धा खूप छान वाटतं. मऊमध्ये जर का मऊ पराठ्यामध्ये आपण ही भाजी भरली तर तो तितका चांगला लागत नाही. त्याच्यामुळे लच्छा पराठा हा भाजताना थोडासा कडक भाजायचा आहे. तुपामध्ये भाजला तरी चालणार आहे. मी आता इथे तेलामध्ये भाजलेला आहे, पण तूप वापरलं तरी चालणार आहे. सो आता आपली ही पनीर फ्रँकी रेडी झालेली आहे. नक्की करून बघा आणि प्लीज मला तुमचे कमेंट्स नक्की कळवा आणि श्रद्धाज खमंग किचनला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.